नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 भक्ति योग। जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती। हे सद्गुरु, तू शुद्ध आहेस, सुप्रसिद्ध, उदार आणि अखंडपणे आनंदाचा वर्षाव करणार आहेस. अशा असणाऱ्या तुझा मी जय जयकार करतो. विषय व्याळी मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होयो. या विश्वरूपी सर्पानी दंश केल्यानंतर अवयव ताठू नयेत, विषाला उतारा पडावा हे तुझ्याच प्रतापाने शक्य आहे. तरी कवनाते तापू पोळी कैसे नीऊ शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसे तू. तुझ्या प्रसादाचा कल्लोळ जर दुथडी भरून वाहू लागला तर मग कुणाला ताप पोडेल आणि कुणाला शोक जाळेल. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नी स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीशी तू. तू अत्यंत प्रेमळ असल्यामुळे आपल्या सेवकांची ब्रह्मानंदाची हौस पुरवतोस आणि त्यांचे आत्मसाक्षात्काराचे लाडही तू पूर्ण करतोस. आधार शक्तीची अंकी वाढविशी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्ये देशी निजी. मुलाधाराच्या ठिकाणी जे चक्र आहे म्हणजे मुलाधार चक्ररूपी शक्तीच्या मांडीवर तू त्या शिष्य असणाऱ्या बालकांना घेतोस आणि तू त्यांचे गोड कौतुकाने संगोपन करतोस आणि हृदयाकाश रूपी पाळण्यात त्यांना ठेवून आत्मज्ञानाचे झोके देतोस. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करशी मन पाहुनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेनी लेवविसी. अरे तू त्यांच्यावरून आपला जीवभाव ओवाळून टाकतोस, मन आणि प्राणवायूही त्यांना खेळण्याकरता देतोस आणि त्यांच्या अंगावर आत्मानंदाची बाळभूषणे घालतोस. 17वीचे सन्निदेशी अनाहताचा हल्लरू गाशी समाधी बोधे निजविशी बुजावणी. 17व्या पूर्ण अमृत कळेचे दूध त्यांना पाजतोस. अनाहत नावाच्या नाद घोषाचे त्यांना गाणे ऐकवतोस आणि समाधी सुखाने त्यांना शांत करून झोपवतोस. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी आपावली या कारणे मी सावली न संडी तुझी. म्हणूनच तू सर्व साधकांचे संगोपन करणारी माता आहेस. तुझ्या चरणापासूनच कवित्व कळा निर्माण होते. यासाठी तुझी शीतल सावली मी कधीही सोडणार नाही. अहो सद्गुरूची कृपादृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होयो. सद्गुरूंच्या कृपादृष्टीनं ज्याला दयामृत लाभते तो सर्व विद्यांची निष्पत्ती करण्याच्या कामी जणू काय ब्रह्मदेवच होऊन जातो. म्हणून अंबे श्रीमंते निज जनकल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. म्हणून हे माते तू वैभवशाली आहेस, तू श्रीमंत आहेस, तू आपल्या सेवकांच्या कामना पूर्ण करणारी कल्पलता आहेस. तरी मला या ग्रंथाचं निरूपण करण्याची आज्ञा दे. नवरशी भरवी सागरू करवी उचित रत्नांची आगरू भावार्थाचे गिरवरू निफजवी माई. हे आई, माझ्याकडून या निरूपणामध्ये नवरसांचे सागर भरू देत, उत्तम रत्नांची आगर तयार होऊ देत आणि भगवंताच्या खऱ्या खुऱ्या अर्थाचे पर्वत निर्माण होऊ देत.
साहित्य सोपानाची आखाणी उघडवी देशेची आक्षोणी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंघू. या मराठी भाषेच्या प्रदेशामध्ये वाङ्मय सौंदर्याच्या खाणी उघडू देत आणि जिकडे तिकडे विवेकरूपी वेलींच्या रांगाच्या रांगा लागू देत. संवाद फळनिधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतरू. संवाद रूपी फळाची निधाने निर्माण होऊ देत, प्रमेयाची उद्याने तयार होऊ देत, महासिद्धांताचा भरगच अशा बागा रचू देत. पाखंडाचे दरकुटे मोडी वाग्वाद वाटे उतरकांची दुष्टे सावजे फेडी. जे पाखंड असतील अशा पाखंडाच्या घळी वितंड वाद्यांच्या आडवाटा आणि अतर्क्याची हिंस्रक स्वापदे यांचा नायनाट होऊ दे. श्री कृष्ण गुणी माते सर्वत्र करी उसरते राणीवे वैसवी श्रुते श्रवणाची. भगवान श्रीकृष्णाचे गुण वर्णन मला बरोबर करता येईल असे सामर्थ्य दे आणि या श्रोत्यांनाही श्रवणानंदाचे साम्राज्य लाभू दे. हे मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. अरे या मराठी भाषेच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येची रेलचेल होऊ देत, ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊन जाऊ देत, लोकांना या विद्यानंदाची देवघेव मनमुराद करू देत. तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुर विशील सदैवे तरी आताचे हे आघवे निर्मिन माये. हे सद्गुरु माऊली, तू जर आपल्या प्रेमळ पत्राची पाखर माझ्यावर घालशील इतका जर मी दैवशाली असेल तर हे माथे हे सर्व काही मी ताबडतोब निर्माण करू शकेन. ये विनवणीसाठी अवलोकिले गुरु कृपा दृष्टी म्हणे गीतार्थेशी उठी न बोले बहु. ही दासांची विनंती ऐकून गुरुनी त्यांच्याकडे प्रसन्न दृष्टीने पाहिले आणि म्हणाले, आता गीतार्थाच्या निरूपणास प्रारंभ कर. अधिक प्रस्तावनासाठी विस्तार करीत बसू नकोस. तेथ जी जी महाप्रसादू म्हणोनी साविया झाला आनंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे. तेव्हा ठीक आहे महाराज, हा आपला महाप्रसादच आहे असे म्हणत शिष्य साहजिकच आनंदित झाला आणि श्रोत्यास म्हणाला, आता या ग्रंथाचे निरूपण करतो तरी आपण सावधपणे लक्ष द्यावे, अवधान या कथेकडे ठेवावे. अर्जुन उवाच एवं सततयुक्तायि भक्त्वा स्वां पर्युपासते एताप्यक्षरव्यक्तं तेषां के योगवित्तमः. अर्जुन म्हणाला, अशा रीतीने सदोदित योगयुक्त होऊन जे भक्त तुझ्या सगुण स्वरूपाची उपासना करतात आणि जे भक्त तुझ्या अव्यक्त अक्षराची म्हणजेच ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी उत्तम योग वेत्ते कोण ते मला सांग. तरी सकळ विराधी राजू जो सोमवंशी विजय धोजू तो बोलता झाला आत्मजू पांडू नृपाचा. मग सर्व वीरामध्ये श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असलेला सोमवंशाची विजय पताका असलेला असा जो पांडुनंदन अर्जुन तो भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, देवा माझे म्हणणे आपण ऐकले आहेत का. कृष्णाते म्हणे उधारिले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल म्हणून भियाले चित्त माझे. भगवंता, तुम्ही मला जे आपलं विश्वरूप दाखवलं ते काही अद्भुतच होतं. या कारणामुळे माझे मन अगदी घाबरून गेलेले आहे. आणि कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरली जीवे तव नको म्हणून देवे वारिले माते. आणि या तुझ्या गोजीरवाण्या कृष्णमूर्तीचा नेहमीचा परिचय असल्यामुळे माझ्या जीवाला याचाच आधार घ्यावासा वाटला. परंतु देवा, तू असे करू नकोस म्हणून तुम्ही माझा निषेध केलात. तरी व्यक्त आणि अव्यक्तो
हे तुची एक निभ्रांतू भक्ती पाविजे व्यक्तू अव्यक्त योगे. पण व्यक्त स्वरूप आणि अव्यक्त स्वरूप म्हणजे सगुण आणि निर्गुण ही दोन्ही तुझीच रूपे आहेत. भक्तीने सगुण साधले जाते आणि योगाने निर्गुण साधावे. या दोन्ही जी वाटा तुते पावावया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंठा रिगिजे येथो. हे वैकुंठाधिपते, या दोन्ही वाटा तुझ्या जवळ येण्यासाठीच आहेत. या वाटांचे सगुण आणि निर्गुण हे उंबरटे आहेत. पै जे वाणी शातुका तेची वेगळी वाला एका म्हणून एक देशिया व्यापका सरिसा पाडू. 100 भार वजनाच्या लगडीचा जो कस तोच कस वेगळे केलेल्या वालभर सोन्यालाही येतो. म्हणून एकदेशी जे सगुण आणि सर्वव्यापक असे जे निर्गुण या दोन्हीची योग्यता मात्र सारखीच असते. अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. अरे अमृताचा सागर असतो, त्या अमृताच्या सागरामध्ये जे सामर्थ्य असतं तेच सामर्थ्य त्या अमृताचा एक चूळ भरून जरी घेतली तरी सुद्धा त्या माणसाला किंवा घेणाऱ्याला तेच सामर्थ्य प्राप्त होत असतं. त्यासाठी पूर्ण सागर पिण्याची गरज नसते. हे किर माझ्या चित्ती प्रतिती आथी जी निवृत्ती परी पुसणे योगपती ते याची लागी. अशा प्रकारची निश्चित जाणीव माझ्या मनात आलेली आहे. परंतु हे योगेश्वरा, मी जो हा प्रश्न केला आहे तो एवढ्यासाठीच की जे देवा तुम्ही नाविको अंगीकारली व्यापको ते साचची की कवतिको हे जाणावया. परंतु मी जो हा प्रश्न करतोय तो यासाठी की आपण जे विश्वव्यापक स्वरूप आता धारण केलेले होते ते खरे काय होते की नुसते सोंग होते हे मला समजण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. तरी तुझ लागी कर्म तूची जयाचे परम भक्तीची मनोधर्म विकोणी घातला. अरे सर्व कर्मे तुझ्यासाठीच केली जातात. तुम्ही ज्यांना सर्वश्रेष्ठ आहात आणि ज्यांनी आपला सर्व मनोभाव भक्तीच्या अंकित केलेला आहे. इत्यादी सर्वी परी जे भक्त तुते श्रीहरी बांधुनी आयुवारी उपासिती. अशा प्रकारे सर्व परीने जे भक्त तुम्हाला आपल्या जिव्हाळ्याशी बांधून उपासना करीत असतात आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरी जे कानडे काही सयाही सांगडे नव्हेची जे वस्तू. आणि जे ओमकारा पलीकडचे आहे, जे स्पष्ट वाणीला अलभ्य आहे म्हणजे वैखरी वाणीच्या पलीकडे आहे, ज्याविषयी तोंडानं काही सांगता येत नाही आणि ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही, ते अक्षरजी अव्यक्तो निर्देश देश रहितो सोहम भावे उपासितो ज्ञानी जे. असे जे अविनाशी निर्गुण अवर्णनीय आणि स्थलकाल रहित जी वस्तू आहे, जे ज्ञानी लोक आत्मैक्य भावाने उपासना करीत असतात, तयानी जी भक्ता हे रे रामाजी अनंता कवणे योगू तत्वता जाणितला सांगा. अशा त्या ज्ञानयोगामध्ये आणि भक्तियोगामध्ये खरोखर योगाचे वास्तविक ज्ञान कोणाला असते ते अनंत प्रभाव असणाऱ्या तुम्ही मला कृपा करून सांगा. या किरीटीची या बोला तो जगदबंधू संतोषला म्हणे हो प्रश्न मला जानशी करू. अर्जुनाचं हे बोलणं ऐकल्यानंतर भगवंताला अतिशय संतोष निर्माण झाला आणि ते म्हणाले की अर्जुना, अरे तू प्रश्न कसा करावा हे खरोखरच तुला फार उत्तम रीतीने कळत आहे. श्री भगवानु वाचु मय्यावेश मन्नो इमां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पारयुपेतास्ते मे युक्त तमामतः. श्री भगवान म्हणतात, जे माझ्या ठिकाणी मन लावून नेहमीच युक्त चित्त होऊन परम श्रद्धेने माझी उपासना करतात ते मला सर्वश्रेष्ठ असे योगी वाटतात.
तरी असतु गिरीचिया उपकंठी रिगालिया रवी बिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती गा. देव सांगतात की पश्चिमेकडील पर्वताच्या जवळ जाऊन सूर्य आड गेला म्हणजे अदृश्य बिंबाच्या मागे अर्जुना जसे सूर्य किरणही संचार करीत जातात, म्हणजे सूर्य मावळल्यानंतर त्याचे किरणही आपोआप त्याच्या पाठीमागे निघून जातात. का वर्षा काळी सरिता जैसी चढू लागे पांडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. अथवा अर्जुना पावसाळा आला म्हणजे जशी या नद्या फुगून वाहू लागतात तशी उपासना करीत असले म्हणजे श्रद्धेला नित्य नवा असा तजेला चढत जातो. परी ठाकिली आई सागरू जैसा मागीलही यावा निवारू ये गंगेचे ऐसा पडी भरू प्रेम भावा. परंतु नदी एकदा समुद्राला मिळाली म्हणजे जसा मागच्या प्रवाहाच्या लोंढ्याचा जोर कायमच असतो तसा त्या नदीच्या पुराच्या जोरासारखा प्रेम भावाचा प्रकार असतो. तैसे सर्विंद्रिया सहितू मज माझी सुनी चित्तू जे रात्रीन दिवस न म्हणतो उपासिती. त्याप्रमाणे सर्व इंद्रियासकट आपल्या मनोभावांना माझ्या ठिकाणी अर्पण करून ते रात्रंदिवस माझी उपासना करीत असतात. या परी जे भक्तो आपण पै मज देतो तेची मी योगयुक्त परममानी. अशा प्रकारचे जे भक्त आपले सर्वस्व मला समर्पण करतात त्यांनाच मी परम योगयुक्त आणि श्रेष्ठ योगी असे समजतो. हे तो अक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यं च कुटस्थमचलम ध्रुवम संयमेन्द्रियाग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. पण जे इंद्रियांचे संयमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवून सर्व प्राणीमात्रांचे हित साधण्यासाठी किंवा हित करण्यासाठी तत्पर होऊन अनिर्वाच्य अव्यक्त सर्वव्यापी अचिंत्य अविकार्य अचल नित्य अशा निर्गुण ब्रह्माची उपासना करतात ते सुद्धा मलाच येऊन मिळतात. आणि तेही पांडवा जे आरूढोनी सोहम भावा झोंबती निरवया अक्षराशी. अरे अर्जुना, दुसरे जे आत्मसाक्षात्कार पावतात ते निर्गुण अविनाशी तत्वाला झोंबू पाहतात. मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया किर जोगे काही होईल. अरे जे मनाची नांगी लागू पडू देत नाही, जेथे बुद्धीच्या किरणाचा प्रवेश होत नाही, बुद्धीचे डोळे तिथं पाहू शकत नाहीत, ते इंद्रियांना कधीतरी साध्य होईल काय. परी ध्यानाही कुवाडी म्हणून एके ठाई न सपडे व्यक्तीशी माझी वडे कवनेही नोहे. इतकेच नाही तर ध्यानालाही जे सापडत नाही म्हणून ते कोणत्याही एका ठिकाणी हाती लागत नाही किंवा ते कोणत्याही आकारामध्ये असू शकत नाही. जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पावणे चिंतवणे हिमपुटे जाहले. जे सर्व ठिकाणी सर्व भावाने सर्व काळी असते पण ज्याची कल्पना करता चिंतन शक्तीही चिंताक्रांत होऊन जाते. जे होय नानो हे जे नाही नाही ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना. जे होते असे म्हणता येत नाही आणि जे होत नाही असेही म्हणता येत नाही. जे आहे नाही आणि नाही नाही असे असल्यामुळे ज्याला साधण्याचा कोणताही उपाय लागू पडत नाही. जे चढे ना ढळे सरे ना मैळे ते आपुलीनेची बळे अंगविले जिही. जे कधी चढत नाही, जे कधी ढळत नाही, जे संपत नाही की मळत सुद्धा नाही, तेही ज्यांनी आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने आहारी आणलेले आहे. पै वैराग्य महापावके जाळुनी विषयांची कटके
अधपली तवके इंद्रिये धरली. ज्यांनी वैराग्याच्या प्रखर आगीमध्ये विषयांच्या समूहांना दग्ध करून टाकलेला आहे, जाळून टाकलेला आहे. इंद्रिये तावलेल्या स्थितीमध्ये मोठ्या धैर्याने नियंत्रित केलेले आहेत. मग संयमाची धाटी सुनी मुरडली उफराटी, इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाची. मग इंद्रिय संयमाच्या जोरावर ज्या इंद्रियांना उलटी फिरवून ज्याने हृदयाच्या गुहेमध्ये कोंडून टाकलेला आहे. अपानाची या कवाडा लावणी आसन मुद्रा सुहाडा, मूळबंधाचा हुडा पन्नाशीला. अपान द्वार घट्ट लावून आणि नीट आसन मुद्रा साधून ज्यांनी मूळबंधाचा बुरुज बांधून टाकलेला आहे. आशेची लाग तोडली अधैर्याचे कडे झाडली, निद्रेचे शोधले काळवखे. ज्यांनी आशेचं धरबंध तोडून टाकलेला आहे, भ्याडपणाचे खडक ज्यांनी फोडून टाकलेले आहेत आणि अज्ञान निद्रेचा काळोख ज्यांनी निवडून साप नाहीसा करून टाकलेला आहे. वज्राग्नीची या ज्वाळी करुणी सप्तधातूंची होळी, व्याधीच्या शिसाळी पुजली यंत्री. मग वज्रास्त्राच्या म्हणजे मूळबंधाच्या अग्निज्वाळांनी शरीरांतर्गत 7 धातूंची होळी करून ज्यांनी रोगांच्या मस्तकी षटचक्रांच्या तोफाचा धडाका उडवून टाकलेला आहे. मग कुंडलिनीचा टेंभा आधारी केला उभा, तया सोजवली प्रभा निमथावरी. मग स्फुरण पावलेल्या कुंडलिनीची तेजस्वी दिवटी आधार चक्रावर उभी करून ज्यांनी तिच्या प्रकाशामध्ये मस्तकापर्यंत सर्व शरीर प्रदेश दैदिप्यमान करून टाकलेला आहे. नवद्वारांची या चौचौकी बानुनी संयतीची आडवंकी, उघडली खिडकी ककारांतीची. मग शरीरामध्ये असणाऱ्या 9 द्वारांना निग्रहाची खीळ घालून फक्त सुषुप्ना नाडीची दिंडीच काय ती ज्यांनी उघडी राखलेली आहे. शरीरामधील सर्व द्वार बंद करून जे सुषुप्ना नाडीचं जे एक द्वार आहे तेवढंच फक्त त्यांनी उघडं ठेवलेलं आहे. प्राणशक्तीचा मुंडे प्रहारुणी संकल्प मेंढे, मनोमहिषाचे मुंडे दिसली बळी. मग प्राणवायू शक्तिरूपी चामुंडे करता संकल्परूपी मेंढे कापून मनोरूपी महिषासुराच्या मुंडेला ज्यांनी बळी दिला आहे. चंद्र सूर्या बुझावणी करुणी अनाथाची सोडावणी, 17 पाणी जिंतिले वेगी. चंद्र सूर्य म्हणजे इडा नाडी आणि पिंगला नाडी या नाड्यांचे एकीकरण करून नाद घोषाच्या धोरणाने 17व्या पूर्णामृत कलेचे पाणी ज्यांनी चाखलेले आहे किंवा जिंकलेले आहे. मग मध्यमा मध्य विवरी तेने कोरिवी दादरे, ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र. मग मध्यमाच्या म्हणजे सुषुम्ना नाडीच्या विवररूपी कोरीव जिन्याने ज्याने अखेरचे ब्रह्मरंध्र हे जे शेवटचं टोक आहे ते गाठलेलं आहे. वरी मकारात सोपानू ते सांडुनिया गहणू, काखे सुनिया गगनू भरले ब्रह्मी. इतकेच नाही तर मकारातील म्हणजे सुषुप्नेच्या विवरामधील जिना चढून जाऊन महद आकाशाला काखेस मारून जे ब्रह्मामध्ये विलीन झालेले आहेत. ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी, अंगविताती निरवधी योग दुर्गे. अशा प्रकारे समबुद्धी साधून ज्यांनी ब्रह्म साक्षात्कार ताबडतोब होण्यासाठी योगाचा खडतर मार्ग अवलंबलेला असतो. हा पुलिया साठू वाटी शून्य घेती उठाउठी, तेही मातेची किरीटी पावती गा. आणि ज्यांनी आपल्या जीवभावाच्या मोबदल्यात निर्गुण निराकार शून्य स्वरूप ब्रह्म ताबडतोब आपल्या पदरी पाडून घेतलेले आहे, ते सुद्धा हे अर्जुना मलाच येऊन मिळालेले असतात. वाचुनी योगाचेनी बळी अधिक काही मिळे, ऐसे नाही आगळे कष्टची तया. अरे याच्याशिवाय योगबळानं
इतर काही अधिक मिळतं असं नाही. त्यांना जर अधिक काय मिळत असेल तर अधिक फक्त कष्ट मिळत असतात. लेशो अधिक सर्वतेषां अव्यक्तासक्त चेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते. अव्यक्त ब्रह्माच्या उपासनेत ज्यांचे मन घडून गेलेले आहे त्यांना कष्ट अधिक पडतात. कारण देहवान मानवी प्राण्यांना अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती मोठ्या कष्टाने होत असते. जिही सकळ भूतांची आहिती निरालंबी अव्यक्ती पसरली आसक्ती भक्ती विनू. सर्व भूतांचे कल्याण साधणारे जे निराधार आणि अव्यक्त तत्व ते भक्तीशिवाय साध्य करण्याचे हौस ज्यांनी धरलेले असते तया महेंद्रादिपदी करीताती वाटवधे आणि रुद्धी सिद्धींची द्वंद्वे पडोनी ठाती. अशा लोकांवर महेंद्राची पदे वाटेत हल्ले चढवतात आणि रुद्धी सिद्धींची सुद्धा विघ्ने आडवी येत असतात. म्हणजे अशा लोकांना रुद्धी सिद्धी प्राप्त होतात आणि त्यामध्ये ते लोक भुलून जात असतात. काम क्रोधांचे विलगू उठावती अनेगू आणि शून्येशी अंग झुंजवावे की. काम क्रोधांचे आवेग अधिक वाढत असतात आणि या सर्वाबरोबरच त्यांना शून्य ब्रह्माच्या जोरावर झुंज करायची असते. तहानी तहानची पियावी भुकेलिया भूकची खावी अहो रात्र व्हावी मवावा वारा. तहानेने तहान आणि भुकेने भूक मारावी आणि अहोरात्र हातानी वारा ढवळीत पसावी. उनी दिहाचे पहुडणे निरोधाचे वेल्लावणे झाडाशी साजणे चाळावे गा. दिवसा उन्हामध्ये निजावे आणि इंद्रिय निग्रहाचे सुख भोगावे आणि झाडाबरोबर सख्य जोडावे. शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीची आसावी घरातू. थंड आणि उष्ण हीच वस्त्र पांघरुणे करावीत आणि पावसाच्या झडीतच रहवास करावा. किंबहुना पांडवा हा अग्नि प्रवेशू नीचनवा भातारे विन करावा तो हा योगू. परंतु अर्जुना जर तुला थोडक्यात सांगायचं झालं तर नवरा नसताना सती म्हणून अग्निप्रवेश करावा अशा प्रकारचा हा योग आहे. हेथ स्वामीची काजू ना बापिके व्याजू परिमरणेशी झुंजू नीच नवी. अरे या योग मार्गामध्ये काही स्वामी कार्य साधायचे नसते किंवा कोणताही कुळाचार धर्म पाळण्याचे निमित्त नसते, पण मरणाशी मात्र अखंड नवी झुंज सातत्यानं झुंजत राहावी लागते. ऐसे मृत्यूहुनी तिखू का घोटे कडत विखू डोंगर गिळता मुखू न फाटे काही. अशा प्रकारचे हे मरणाहुनी तीव्र आणि तिखट असणारे कडणारे विष का म्हणून बरे प्यावे. डोंगर गिळण्याचा अट्टहास केला तर तोंड फाटून जाणार त्या प्रकारचाच हा अट्टहास आहे. म्हणून योगाची या वाटा जे निघाली गा सुभटा तया दुःखाचाची सील वाटा भागाला. म्हणून या योगाच्या वाटेने जे जातात त्यांच्या नशिबाला दुःखाचा अगदी शेलका भाग आलेला असतो. पाही पालोवाचे चणे जै बोसरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. ज्याचे दात पडून तोंडाचे बोळके झालेले आहे अशा लोकाला जर लोखंडाचे चणे खाण्यास जर भाग पडले तर त्याचे पोट भरेल की प्राण जातील हे तूच सांग. म्हणून समुद्रबाही तरणी आथी केही का गगना माझी पायी खोली जतू असे. तू सांग केवळ हातापायाच्या जोरावर समुद्र तरून जाणे शक्य आहे काय? आकाशामध्ये कधी चालता येईल काय? वळखली या रणाची थाटी अंगी न लगता काठी सूर्याची पावटी का होय गा. रणामध्ये उडी घातल्यानंतर अंगावर काठीचा फटका न घेता सूर्यलोकाच्या पायरीवर कधीतरी चढता येईल का? या लागी पांगुळा हेवा नव्हे वायुशी पांडवा
देवी देहवंता जीवा व्यक्तिगती. म्हणून अर्जुना, पांगड्याने वाऱ्याबरोबर चढाओढ करणे जसे योग्य नाही, त्याच प्रकारे या निर्गुण उपासनेमध्ये शरीरधारी जीवांनी निर्गुणाची उपासना करण्याचा अट्टास धरू नये. ऐसाही जरी दिवसा बांधुनी आकाशा, झोंबती तरी क्लेशा पात्र होती. पण इतके धैर्याने साहस करून जर शून्याला झोंबण्यास जे सिद्ध होतात, त्यांना अत्यंत क्लेश सहन करावे लागतात. म्हणून ईरते पार्था नेनतीच हे व्यथा, जे का भक्तिपंथा ओटंगले. म्हणून ज्या दुसऱ्या योग्यानी भक्ती मार्गाचा अवलंब केला, अर्जुना, ते हे दुःख कधीही अनुभवू शकत नाहीत. त्यांना अशा प्रकारचं दुःख अनुभवायला येत नाही. हे तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्परः, अनन्येनैवो योगेने मां ध्यायन्तो उपासते. अरे अर्जुना, जे भक्त मतपरायण होऊन व आपली सर्व कर्मे मला अर्पण करून अनन्य भावाने माझे ध्यान आणि भजन करतात. कर्मेंद्रिये सुखी करीती कर्मे असेखे, जे का वर्ण विषेखे भागा आली. आपल्या वाट्याला जी कर्मे आलेली असतील ती सर्व कर्मे कर्मेंद्रिये सुखाने करीत राहूत. विधिती पाळितू निषेधाते गाळितू, मज देऊनी जाळितू कर्मफळी. विधीनुसार कर्म करतात आणि जी कर्म करू नयेत, म्हणजे जी निषिद्ध कर्म आहेत ते टाळतात आणि सर्व कर्मे मला अर्पण करून त्याचे बंधकत्व, म्हणजे त्या कर्माचं बंधकत्व पूर्णपणे जाळून टाकतात. या परी पाही अर्जुना माझे ठाई, संन्यासुनी नाही करीती कर्मे. अशा प्रकारे अर्जुना, सर्व कर्मे माझ्या ठिकाणी आटपून त्यांचा नाश करण्यात येत असतो. मला समर्पण करून सर्व कर्मच नाहीशी केली जातात. आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भावू, तया मी वाचुनी धावू आणोती नाही. त्याचप्रमाणे इतर ज्या काही देहाच्या वाचेच्या मनाच्या प्रवृत्ती आहेत, ज्या काही भावना आहेत, त्या सर्वही माझ्याशिवाय दुसऱ्या कुठेही धाव घेत नाहीत. ऐसे जे मतपरू उपासिती निरंतरू, ध्यान मिशे घरू माझे झाले. अशा प्रकारे जे माझी अखंडपणे उपासना करतात, ध्यानाच्या निमित्ताने जे माझे निरंतरचे निवास मंदिरच झालेले आहेत, म्हणजे माझ्याच ठिकाणी जे सदोदित राहिलेले आहेत. जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळी. ज्यांनी आपल्या प्रेमळ गुणाने केवळ माझ्या ठाईच व्यवहार केला आणि विषय भोग आणि मोक्षपद ही दुर्बळ दरिद्री कुळे सोडून दिलेली आहेत. ऐसे अनन्य योगी विकले जीवे मनी अंगे, तयाचे काय एक सांगे जे सर्व मी करी. अशा एकनिष्ठ भक्तियोगाने ज्यांनी आपले सर्व जीवभाव, अंतकरण, शरीर सर्व काही एकट्या माझ्या स्वाधीन केले आहेत, त्यांचे मी किती म्हणून वर्णन करून सांगू, कारण त्यांचे सर्वच मनोगत मला पूर्ण करावे लागतात. श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की
भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. येषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि नचरात् पार्थ मय्या येषित चेतसाम. त्या माझ्या ठाई एकचित्त झालेल्या भक्तांचा विलंब न लावता हे अर्जुना मी जन्म मरण रूप भवसागरातून त्यांना ताबडतोब बाहेर काढतो आणि त्यांचा उद्धार करतो. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा. अर्जुना जर थोडक्यात सांगायचं झालं तर जो आईच्या पोटी जन्माला येतो तो त्या आईला किती बरे प्रिय असतो. देवी मी तया जैशी असती तैशिया कळी काळ नो कोणिया घेतला पट्टा. त्याप्रमाणेच ते भक्त जसे असतील तसेच मला प्रिय असतात. कळी काळांना वारून त्या भक्तांचे रक्षण करण्याचा मी जणू काही विडाच घेतलेला आहे. हे रवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान्न माझी. माझे भक्त आणि संसाराची चिंता ही कल्पनाच असंभव आहे, असंबंध आहे. अरे समर्थाची आवडती बायको कधीतरी दुसऱ्याच्या घरी जाऊन कोरान्न म्हणजे भीक मागेल काय. तैसे ते माझे कलत रहे जाणीजे काहीसे नेहे नलजे तयांचे नेमी. त्याचप्रमाणे माझा भक्त माझे प्रेम पात्र झालेले असतात मग त्यांची लाज मला येणार नाही का. म्हणजे जर समर्थाच्या बायकोनं एखादा जो कोण समृद्ध माणूस असेल त्याच्या स्त्रीनं जर दुसऱ्याच्या घरी जाऊन भीक मागितली तर त्याचं उणे पण त्या समर्थाला येतं. तसं देवांच्या भक्तांना जर काही उणे पण आला असेल तर त्याचं उणे पण देवाला येतं. म्हणून देव त्यांना कधीही उणे पडू देत नाही. जन्म मृत्यूची या लाटी झळमती या सृष्टी ते देखून या पोटी ऐसे झाले. अरे जन्म मृत्यूची लाट या सर्व सृष्टीवर कोसळते आहे हे पाहून मला मनात असे वाटले की भवसिंधूचे नी माझी कौनाशी धाकून उपजे तेथ जरी की माझे विहिती हनू. या संसार सागराच्या उसळणी कोणाची घाबरगुंडी उडत नाही तेव्हा यामध्ये माझेही भक्त भीतील की काय न जाणू. म्हणून गा पांडवा मूर्तींचा मेळावा करुणी त्यांची या गावा धावतू आलू. म्हणून अर्जुना मी रामकृष्णादी रूपाने सगुण मूर्ती धारण करून त्यांच्या जवळ धावत आलेलो आहे. नामाची या सहस्रवरी नावाई या उधारी सजून या संसारी तारू झालू. माझी राम कृष्ण आदी जी नावे या हजारो होड्याच आहेत असे समज यांना या संसार सागरात सज्ज करून मी भक्तांचा तारक झालेला आहे. म्हणजे माझं जो नामस्मरण करतो त्यांच्यासाठी मी होडी होतो आणि या संसार सागरातून त्यांना बाहेर काढतो. सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातली तरी यावरी. मग जे भक्त संगहीन अगदी सडेसोड झालेले आहेत त्यांना मी आपल्या ध्यानाच्या कासेला लावतो आणि जे संसारी होते त्यांना मात्र या होड्यावर बसविलेले आहे. प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी मग आणले तटी सायुज्याच्या. हा संसार सागर तरुण जाण्यासाठी काहींच्या पोटाखाली प्रेमाची पेठी बांधलेली आहे आणि अशा रीतीने त्या सर्व भक्तांना मी आत्मैक्याच्या तीराला आणून सोडतो. परी भक्ताचे नावे चतुष्पादादी आघवे वैकुंठीचे राणीवे योग्य केले. अरे इतकेच नाही तर ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्या चतुष्पादादी म्हणजे जनावरांना सुद्धा भक्त म्हणून वैकुंठाच्या साम्राज्याचे धनी केलेले आहे. म्हणून गा भक्ता नाही कही चिंता तया ते समुद्धरता आथी मी सदा. म्हणून माझ्या भक्तांना
कोणत्याही प्रकारची चिंता असत नाही. मी त्यांच्या तारणाला निरंतर सदोदित सिद्ध असतो. त्यांना काही कधी उणे पडू देत नाही आणि त्यांचं सर्वस्व मी करीत असतो. आणि जेव्हाची का भक्ती दिदली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मजसुती त्यांची नाटी. आणि ज्या क्षणी भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला अर्पण केली त्याच क्षणी त्यांचे प्रपंचरूपी खेळ खेळण्याकरता मला त्या खेळात सामील करून घेतलेले आहे. या कारणी गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया शिकीजे जय या मार्गा भजिजे. म्हणून जेव्हा हा अनन्य भक्तीचा मार्ग धरावा तेव्हा जीव श्रेष्ठ भक्त होऊन जातो. हा मंत्र अर्जुना तू शिकून घे. मयैव मनाधस्तो मयि बुद्धिं निवेशयो निवशशी मयैव अत ऊर्ध्वं न संशयो. म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आपले मन स्थिर कर. आपली बुद्धी सुद्धा माझ्याकडेच लाव. म्हणजे त्यानंतर तू माझ्याच स्वरूपाशी एकजीव होशील यामध्ये तीळ मात्र संशय नाही. अगा मानस हेको माझ्या स्वरूपी वृत्तिको करुणी घाली निष्ठंको बुद्धी निशेसी. अरे बुद्धीचा निश्चय करून मनाच्या सर्व वृत्ती माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर कर. ये दोन्ही सरशी मज माझी प्रेमेशी रिगाली तरी पावसी माते तू गा. अर्जुना बुद्धी आणि मन ही दोन्ही जर प्रेमाने एकदम एकत्रित माझ्या ठिकाणी रम्मान झाली तर तू मला येऊन मिळशील. जे मन बुद्धी घर केली माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. अरे जर मन आणि बुद्धी ही माझ्या स्वरूपामध्ये स्थिर होऊन गेली त्यांनी माझ्या ठिकाणी जर घर केलं तर मी आणि तू हे कुठं काय शिल्लक राहिलं. म्हणजे मी आणि तू हा शिल्लक न राहता ते मद्रूपच होऊन जातात. ते माझंच रूप प्राप्त करून घेतात. द्वैत भाव निरसून जातो. मनोनी दीप पालवे सवेची तेज मालवे कारवी बिंबासवे प्रकाशू जायू. अरे दिवा जसा वारा लागून गेला म्हणजे त्याचे तेज सुद्धा आपोआप नाहीसे होते. किंवा सूर्यबिंबाचा अस्त झाल्यानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर प्रकाश जसा नाहीसा होतो. उचलले या प्राणासरिशी इंद्रिय ही निगती जैसी तैसा मनोबुद्धी पाशी अहंकारू. किंवा वर येऊ लागलेल्या जीवाबरोबर जशी इंद्रिय सुद्धा शरीर सोडून जातात त्याप्रमाणेच मन आणि बुद्धी यांच्याबरोबर अहंकार सुद्धा आपोआपच येऊ लागतो. म्हणून माझी या स्वरूपी मन बुद्धी निक्षेपी हे तुलेनी सर्व व्यापी मीची होशी. म्हणून माझ्या स्वरूपामध्ये आपल्या या मनाला आणि बुद्धीला समाविष्ट करून तेथेच स्थिर कर. म्हणजे या कृतीने तू माझे सर्व व्यापक स्वरूप होऊन जाशील. तुला माझ्या सर्व व्यापक स्वरूपाचा लाभ घडेल. या बोला काही अनारिसे नाही आपली यान पाही वाहतू वशेगा. अरे हा जो मी तुला सिद्धांत सांगतोय या सिद्धांताला अजिबात अपवाद नाही. हे मी तुला स्वतःची शपथ घेऊन सांगतोय. शपथेवर सांगतोय की हाच सिद्धांत योग्य आहे. फक्त तू माझ्या ठिकाणी तुझी मन आणि बुद्धी स्थिर कर. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो माम इच्छातुम धनंजय. हे धनंजया माझ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चित्त स्थिर ठेवणे तुला जर शक्य होत नसेल तर अभ्यास योगाने म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून मला प्राप्त करून घेण्याची इच्छा धर. अथवा हे चित्तो मन बुद्धी सहितो माझ्या हाती अचुंबितो न शकशी देऊ. जर तू तुझे मन आणि बुद्धी याच्या सकट आपले सर्व चित्त सर्वस्वी माझ्या स्वाधीन करणे जर तुला जमत नसेल तर तरी गायशे करी
यया आठा बहारा माझारी, मोटके निमिषभरी दे तू जायो. दिवसाच्या 8 प्रहरामध्ये अगदी अल्पसा क्षणभर तरी तुझे चित्त तुझ्या मनोबुद्धीसह मला अर्पण करीत जा. मग जे जे का निमिखू देखील माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईलो. मग ज्या ज्या क्षणाला माझे संपूर्ण सुख भोगाव्यास सापडेल तितके क्षण तरी तुला विषयांची नावड तुझ्या चित्तामध्ये निर्माण होत जाईल. जैसा शरद कालू गे आणि सरिता ओहोटू लागे, तैसे चित्त काढैल वेगे प्रपंचोनी. ज्याप्रमाणे शरद ऋतू आला म्हणजे नदी आटू लागते, तसे तुझे चित्त प्रपंचामधून वेगाने बाहेर पडू लागेल. मग पुनवे हुनी जैसे शशी बिंब दिशे, हारपत अवसे नाहीची होयो. आणि असे झाले म्हणजे जसे पौर्णिमेपासून चंद्राचे बिंब दिवसानुदिवस कमी कमी होत जाते आणि अखेर अमावस्येला अगदीच पूर्णपणे नाहीशी होऊन जाते. तैसे भोगातुनी निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पांडू सुता मीची होईलो. तसे विषय भोगातून बाहेर पडता पडता आणि माझ्या स्वरूपात प्रवेश करता करता अर्जुना, हळूहळू तुझे चित्त माझ्या स्वरूपी होऊन जाईल किंवा मीच होऊन जाईल. अगाभ्यास योगू म्हणजे तो हा एकू जाणिजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. अर्जुना, अरे ज्याला अभ्यास योग म्हणतात तो हाच आहे. या अभ्यास योगाने जे साधत नाही असे जगामध्ये काहीही नाही. अभ्यासानं सर्व काही शक्य होतं. पै अभ्यासाची निवळी एकागती अंतराळी, व्याघ्र सर्प प्रांजळी केले की. अरे या अभ्यासाच्या योगानेच आणि या अभ्यासाच्या सामर्थ्याने कोणी हवेमध्ये चालतात, तर कोणी वाघांना आणि सर्पांना नरम करून टाकतात. विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केली. अरे अभ्यासामुळेच काही विष पचवतात, तर कोणी समुद्रात पायाने चालत जातात. या अभ्यासाच्याच बळावर कोणी वेद विद्येमध्ये पारंगत झालेले आहेत, किंवा या अभ्यासाच्या योगाने अनेक जणांनी वाघ ब्रह्म आपलंस करून घेतलेलं आहे. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळी. म्हणून या अभ्यासाच्या योगाला किंवा अभ्यासाला या जगामध्ये काहीच दुर्लभ नाही. यासाठीच तू अभ्यास योगाने माझी प्राप्ती करून घे. अभ्यासे अपसमर्थोसी मत्कर्म परमो भवो, मदर्थमपि कर्माणि पूर्वं सिद्धम अवाप्स्यसि. असा हा अभ्यास करण्यासही तू असमर्थ असशील तर सर्व कर्मे मत्प्रित्यर्थ कर, म्हणजे माझ्यासाठीच कर. माझ्यासाठी कर्मे केल्यानेही तू सिद्धीस पावशील. का अभ्यासाही लागी कसू नाही तुझ्या अंगी, तरी आशी जया भागी तैसाची असे. अरे जर तुला अशा प्रकारचा अभ्यास करण्याचे जरी सामर्थ्य तुझ्या अंगामध्ये नसेल तर तू ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी तसाच राहा. इंद्रिये न कोंडी भोगाती न तोडी, अभिमानू न संडी सो जातीचा. इंद्रियाला कोंडून धरू नकोस आणि भोगानाही सोडू नकोस आणि आपल्या जातीचा अभिमान सुद्धा टाकू नकोस. कुळ धर्मू चाळी विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिदली आहे. तू कुळाचार पाळत जा, विधी निषेधाचा सुद्धा सांभाळ कर. अशा प्रकारे वागण्याची तुला सरळ मोकळीक दिलेली आहे. हरी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होय, तो मी करीतू आहे ऐसे न म्हणे. परंतु हे सर्व करत असताना मनाने वाचेने आणि कायेने तू काय जे जे कर्म करशील किंवा तुझ्याकडून जे जे काही कर्म घडून येईल ते सर्व कर्म मी करतो असे मात्र म्हणू नकोस.
करणे का न करणे हे याघवे तोची जाणे, विश्वचळतसे जेणे परमात्मेनी. अरे करणे किंवा न करणे हे तो एक विश्वचालकच जो परमात्मा आहे तोच फक्त जाणत असतो. उने यापुरियाचे काही पुरोनेदी यापुलिया ठाई, सजात करुणे घेई जीवित आपुले. हे कर्म उणे आहे किंवा कमी किमतीचं आहे किंवा हे कर्म पुरे आहे असे तू आपल्या मनामध्ये आणू नकोस. आपला जीवभाव आपल्या ठिकाणी एकरूप करून आपले जीवित्व चालव. माळी जे उते नेले ते उते निवांतचे गेले, तया पाणी आयसे केले होवा वेगा. माळी जसे पाण्याला जिकडे घेऊन जातो तिकडे ते पाणी निवांतपणे जाते, त्याप्रमाणे तूही कर्तृत्वाचा अभिमान टाकून शांतपणाने राहावेस आणि शांतपणाने आपले जीवन चालवावेस. मनोनी प्रवृत्त्यानी निवृत्ती, ये ओझी ने घे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ही फक्त ओझी आहेत आणि ही ओझी आपल्या चित्तावर तू लादून घेऊ नकोस. तो निरंतर आपली चित्तवृत्ती फक्त माझ्याच ठिकाणी ठेव. एरवी तरी सुभटा ओजू का वाटा, रथू काही खटपटा करी तू असे. खरे पाहिले तर अर्जुना वाट सरळच आहे, तू वाकडी आहे याची चिंता रथाला नसते. रथ कधी वाटेची वाकड्या तिकडेपणाची चिंता करीत नाही. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणजे, निवांत जी अर्पिजे माझ्या ठाई. कर्म अधिक उणे न पाहता जे काही कर्म घडेल ते सर्व शांतपणे मला अर्पण करीत जा. ऐसिया मदभावना तनु त्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझी आयेसी. आणि अशा प्रकारे तुझी जर माझ्या ठिकाणी भावना निर्माण झाली म्हणजे तू मदभाव झालास तर हे अर्जुना देह त्यागानंतर तू माझ्याच ठिकाणी येशील, तुला सायुज्य मुक्ती प्राप्त होईल. अथैतदप्य शक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः, सर्व कर्म फल त्यागम तथा गुरु यतात्मवान. आणि हे करण्याला देखील जर तू असमर्थ असशील तर मग मदर्पणपूर्वक जो कर्मयोग त्याचा आश्रय करून यथात्मा म्हणजे हळूहळू चित्त संयमित होऊन अखेर सर्व कर्माच्या फळांचा त्याग कर. ना तरी हे तुझू नेदवे कर्म मजू, तरी गा तू भजू पांडू कुमरा. अर्जुना हे कर्म समर्पणही तुला जर जमत नसेल तर तू माझी भक्ती कर. बुद्धीचे पाटी पोटी कर्म आदी कासेवटी, माते बांधणे किरीटी दुवाड जरी. अरे मन बुद्धी सर्वस्व समर्पण करून कर्माच्या सुरुवातीला आणि शेवटी जर तुला माझी आठवण करणे जमत नसेल किंवा कठीण वाटत असेल तर तेही राहू दे. तरी हे असो सांडी माझाती सो, परी संयतीसी वसू बुद्धी तुझी. तू माझा ध्यास बाजूला ठेवलास तरी चालेल, नेहमी संयमाच्या विषयी तुझी बुद्धी जागृत ठेव. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळी, तयाची ते फळे तेजित जाये. आणि मग ज्या ज्या वेळी तुझ्या हातून जे जे काही कर्म घडेल त्या सर्व कर्माच्या फळांचा तू त्याग करीत जा. तू कर्मफळ सांडून दे, कर्मफळांचा त्याग कर. वृक्ष कावेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धी. ज्याप्रमाणे झाडे किंवा वेली त्यांना ज्या वेळेला फळे येतात आणि अखेर ती सर्व फळे ते गाळून टाकतात, त्याचप्रमाणे सिद्धीस गेलेली कर्मे तू पूर्णपणे झाडून टाकीत जा. परी माते मनी धरावे, कामज उद्देशे करावे, हे काही नको वाघवे जाऊ दे शून्य. अरे इतकेच नव्हे तर माझे स्मरण करावे किंवा माझ्यासाठी कर्मे करावेत ही भावना सुद्धा येऊ देऊ नकोस.
खुशाल ते आपल्या फळास शून्यामध्ये गडप होऊन जाऊ देत. खडकी जैसे वर्षली कागी माझी पेरली कर्म मानी देखिली स्वप्न जैसे. खडकावर जसा पाऊस पडला तर त्याचा फारसा उपयोग होत नाही, किंवा आगीत पेरलेले बीज यांच्यासारखेच तो आपले कर्म स्वप्नवत आणि निष्फळ असे समज. अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निरभिलाशी तैसा कर्मी अशेशी निष्कामू होई. ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलीविषयी कोणतीही विषय वासना धरीत नाही, त्याप्रमाणे आपल्या सर्व कर्माविषयी तुला निष्काम झाले पाहिजे. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी क्रिया जिरोदे तैसी शून्या माझी. ज्याप्रमाणे आगीची ज्वाळा आकाशामध्ये जाऊन नाहीशी होते, तशी तुझी सर्व कर्मे शून्यामध्ये गडप होऊन जाऊन देत. अर्जुना हा फल त्यागू आवडी किरस लगू परी योगा माझी योगू धुरेचा हा. अर्जुना, हा कर्म फलत्याग जरी केवळ सोपा वाटला तरी तो सर्व योगामध्ये श्रेष्ठ असा योग आहे. येणे फलत्यागी सांडे ते ते कर्म न विरुडे एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसे. या कर्म फलत्यागाने ज्या ज्या कर्माचा नाश होतो ते कर्म कधी वाढीला लागत नाही, ते कर्म परत फलरूपानं कधीच भोगावं लागत नाही. एकदा बांबूच्या बेटाला बी आले म्हणजे जसे ते बेट नाहीसे होते. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. त्याप्रमाणे अशा प्रकारच्या फलत्यागामुळे आता या ठिकाणी देहत्याग झाला म्हणजे पुन्हा शरीर धारण करावे लागत नाही. इतकेच नव्हे तर जन्म मरणाचा फेरा पूर्णपणे बंद होऊन जातो. वै अभ्यासाची या पावटी ठाकीजी ज्ञान किरीटी ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची. अर्जुना, अभ्यासाची पायरी चढून ज्ञानाला प्राप्त करता येतं. ज्ञान साधनाने ध्यानाला साधता येतं. मग ध्यानाशी खेवू देती आघवेची भाव तेव्हा कर्मजात सर्व दुरी ठाकी. आणि अशा ध्यानामध्ये सर्व व्रती रंगून गेले की सर्व कर्म समूह आपल्यापासून आपोआप विलग होत जातो. कर्म जेथ दुरावे तेथ फल त्यागू संभवे यागास्त वांगवे शांती सगळी. आणि अशा प्रकारे एकदा का कर्म दूर झाले की फलत्याग आपोआप घडून येतो आणि या फलत्यागाने आपल्याला अखंड शांतीचा लाभ होतो. मनोनी यावया शांती हाची अनुक्रमू सुभद्रापती मनोनी अभ्यासूची प्रस्तुती करणेथो. अर्जुना, शांती लाभ होण्यासाठी हा पायऱ्या पायऱ्यांचा मार्ग आहे, म्हणून आता अभ्यासाचा अंगीकार करणे तुला उचित आहे. श्रेयोही ज्ञानाभ्यासात ज्ञाना ध्यान विशेषते ध्यानात कर्मफल त्यागू त्यागा शांती नंतरम. अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानाहून कर्मफल त्याग सर्वश्रेष्ठ आहे. आणि या त्यागापासून ताबडतोब शांती प्राप्त होते. अभ्यासाहुनी घणू पार्था मग ज्ञानू ज्ञानापासून ध्यानू विशेष जे. अर्जुना, अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान वरचढ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफल त्याग अधिक वरचढ आहे. मग कर्मफल त्यागू तो ध्यानापासून चांगू त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. कर्मफल त्याग तो ध्यानाहून अधिक चांगला आहे आणि त्यागातून शांती सुखाचा भोग प्राप्त होतो. ऐशी या वाटा हिची पिना सुभटा शांतीचा माझी वटा ठाकीला जेणे. अशी या मार्गाची चढती परंपरा आहे. आणि अर्जुना, याच टप्प्याटप्प्यांनी शांतीचा म्हणजेच ब्रह्मानंदाचा ठाव गाठता येतो, म्हणजे ब्रह्मानंदापर्यंत जाता येते, ब्रह्मानंद प्राप्त करून घेता येतो.
अदेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणा एव च निर्ममो निरहंकारो समदुःख सुख क्षमी. जो कोणत्याही भूतांचा द्वेष करत नाही, सर्वाशी मित्रभावाने वागतो, दयाळू, ममत्व बुद्धी आणि अहंकार सुटलेला, तसेच सुख दुःखाला सम मानणारा, जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची काही आपपरू नाही चैतन्या जैसा. जो कोणत्याही भूतमात्राचा द्वेष करीत नाही, ज्याला चैतन्याप्रमाणे हा आपला आणि हा परका असा भेदभाव शिल्लक राहिलेला नसतो, किंवा ज्याच्या मनाला हा भेदभाव शिवत सुद्धा नाही. उत्तमाते धरिजे अधमाते अविरजे हे काहीची निजे वसुधा जेवी. जे चांगला असेल त्याला आधार द्यावा आणि जे नीच असेल त्याला धुडकावून लावावं किंवा लोटून द्यावे, असा विचार जसा पृथ्वीच्या मनात कधीच येत नाही, तसाच तो अशा पुरुषाच्या मनामध्ये येत नाही. का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू हे न म्हणे कृपाळू प्राणू पैगा. किंवा मी फक्त राजाच्या शरीरामध्ये राहील आणि जो दरिद्री असेल किंवा रंक असेल त्याच्या शरीराला स्पर्श सुद्धा करणार नाही, असे जसे प्राणवायू कधी म्हणत नाही, त्याचप्रमाणे जो अशी भेदभावना मनामध्ये न आणता निरंतर सर्वाविषयी कृपाळूपणाने वागत असतो. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू ऐसे नेनची गा करू तो जैसे. पाणी जसे म्हणत नाही की मी गायीचीच फक्त तहान भागवीन आणि वाघाला विष होऊन मारीन, असं पाण्याच्या मनामध्ये कधीच येत नाही. ऐसी आघव्याची भूतमात्री एकपणी जया मैत्री कृपेशी धात्री आपणची. त्याप्रमाणे जो सर्व प्राणी मात्राला एक रूप समजून त्यांच्याशी मैत्रभावानं वागतो, सर्वांशी मैत्री करतो आणि समभावाने कृपाळू होतो. आणि मी हे भाषणेने माझे काहीच न म्हणे सुख दुःख जाणणे नाही दया. ज्याला हा मी आहे आणि हे माझं आहे अशी भाषाही माहीत नसते, म्हणजे ज्याचं मी पण पूर्णपणे गळून गेलेलं असतं, ज्याला सुख दुःखाची जाणीव जातच नाही, देवीची क्षमे लागी पृथ्वीशी पवाडू अंगी संतोषा उत्संगी दिदले घरू. सर्वदा पृथ्वीच्या तोलाची क्षमा ज्याच्या अंगी असते आणि जो संतोषाला निरंतर आपल्या मांडीवर खेळवत असतो. संतुष्टा सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यार्पित मनोर्बुद्धिर्यू मद्भक्ता समे प्रिया. सदा संतुष्ट, योगी, संयमी, दृढनिश्चयी, माझ्या ठाई मन आणि बुद्धी अर्पण केलेला असा जो माझा भक्त, तो मला अत्यंत प्रिय होतो. वार्षी येवी न सागरू दैसा जळी नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. ज्याप्रमाणे पावसाच्या वर्षावाशिवाय समुद्र नेहमीच तुडुंबपणे भरलेला असतो, तसा जो आपोआप संतोषाने ओतप्रोत भरून राहिलेला असतो. वाहुनी आपुली आन धरी जो अंतकरणू निश्चया साचपणू जयाचिनी. जो स्वतःच्या अंतकरणाला, जे मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांना प्रतिज्ञेने स्वतःच्या स्वाधीन ठेवतो आणि ज्याचा निश्चय कधीच ढळत नाही, अखंड असतो. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भवनी विराजती. जीव आणि शिव हे पूर्ण ऐक्याच्या योगानं ज्याच्या ठिकाणी एकत्र वास करीत असतात. ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी हरपी मनोबुद्धी माझ्या ठाई. याप्रमाणे तो योगयुक्त होऊन जो आपले मन व बुद्धी मला सर्वस्वी समर्पण करतो. हा तू बाहेरी योगू निर्वाळली आहे सांगू तरी माझा अनुरागू सप्रेम दया.
अंतर्बाह्य योग उत्तम रीतीने दृढावल्यामुळे म्हणजे दृढ झाल्यामुळे जो माझ्या प्रेमळ भक्तीने रंगून गेलेला आहे, ज्याला सप्रेम माझा अनुराग प्राप्त झालेला आहे. अर्जुना तू भक्तू तोची योगी मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पढे. अर्जुना, तोच माझा भक्त आहे, तोच योगी आहे, तोच मुक्त आहे असे समज. अरे जशी पतीला पत्नी प्राणप्रिय असते त्याप्रमाणे तो भक्त मला प्राणप्रिय होतो. हे नातू आवडे मज जीवाचे नी पाडे, हे ही येत थोकडे रूप करणे. अरे इतकेच नाही तर तो मला प्राणासारखा प्रिय असतो. या उपमेनेही त्या प्रेमाचे स्वरूप तुला पूर्णपणे स्पष्ट करून सांगता येत नाही. तरी पर्यंत याची कहाणी हे भुलीची भारणी, येत वन बोलणी परी बोलवी श्रद्धा. अरे ही प्रेमाची कथा जणू काय जादूची भुरळच आहे. ही खरोखर शब्दांनी सांगता येणार नाही, परंतु हे थोडेसेच वर्णन केवळ श्रद्धेमुळेच मी करू शकलो आहे. मनोनी गाम्हा वेगाली उपमा, हे रवी काय प्रेमानुवादू असे. म्हणूनच आम्हाला ही उपमा एकदम ओठावर आली, परंतु या निश्चिम प्रेमाचे वास्तविक वर्णन करणे अगदीच अशक्य आहे. आता सो हे किरीटी पै प्रियाची या गोष्टी, दुना थाव उठे आवडी गा. अर्जुना, आता हे पुरे झाले, कारण प्रिय भक्ताचा विषय निघाल्यामुळे माझ्या भक्त प्रेमाला एकदम दुप्पट जोर चढलेला आहे आणि ते उसळू लागलेले आहे. तयाई वरी विपाई प्रेमळू संवादी या होयो, ते गोडीशी आहे काटाळे मग. अशा स्थितीमध्ये जर स्वतः सुद्धा जर प्रेमळ मिळाला तर मग त्या विषयाच्या गोडीची तोल करण्यास कुठला काटा आणणार, म्हणजे तो कशानेही मापता येणार नाही. मनोनी गा पांडू सुता, तुची प्रियो आणि तुची श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली. म्हणून अर्जुना, की तो प्रिय भक्त आणि तो प्रेमळ श्रोता तूच आहेस, तशातच प्रिय भक्ताचे वर्णन करण्याचा प्रसंगही सहजच मला प्राप्त झालाय. तरी आता बोलू भले या सुखा मिनलो, ऐसे म्हणत खेवी डोलू लागले देव. आणि मग देव बोलता बोलता स्वाभाविकपणेच या भक्ताचं वर्णन करत असताना त्याच्या आनंदामध्ये डोलू लागले आणि लीन होऊन गेले. मग म्हणे जाणू तया भक्ताचे लक्षणो, जया मी अंत करणो बैसो घाली. मग देव पुढे म्हणाले की अर्जुना, अशा ज्या भक्ताला मी आपल्या अंतकरणामध्ये आसन देतो त्या भक्ताचे लक्षण आहेत. श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय.
परमात्मने नमः। यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यो हर्षाम हर्षभयोद्वेगर्मुक्तो हे सतमे प्रिया। ज्याच्यापासून कोणालाही त्रास होत नाही व जो लोकसमुदायामुळे त्रासत नाही, तसेच जो आनंद, क्रोध व भय यांच्या उद्वेगापासून पूर्णपणे अलिप्त असतो, तो भक्तच मला प्रिय असतो। तरी सिंधुचेनी माझे जलचरा भयनुपजे आणि जलचरी नुपगिजे समुद्रू जैसा। जसे समुद्राच्या खवळण्याने समुद्रात राहणाऱ्या जलचरांना भीती वाटत नाही आणि जलचरांचा जसा समुद्राला कधी कंटाळा येत नाही, तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचेनी अंगे नशिने लोकू। त्याप्रमाणे उन्मत्त जगाचा ज्याला कधी खंत वाटत नाही आणि ज्याच्यापासून जगालाही कधी शीन येत नाही। किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो। अरे अर्जुना, जसे शरीर कधी अवयवांचा तिटकारा करीत नाही, म्हणजे शरीराला जे अवयव असतात त्या अवयवांचा तिटकारा शरीर कधी करत नाही, तसा आत्मैक्य भावाने जो कधी जीवमात्राचा तिटकारा मानित नाही। जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन। हे जग म्हणजे आपलाच देह अशा भावनेने प्रिय आणि अप्रिय हा भेद ज्याचा निघून गेला आणि दुजाभाव नसल्यामुळे हर्षद शोकादिकांचे नावही ज्याच्या ठिकाणी असत नाही, ऐसा द्वंद्व निर्मुक्तो भयोद्वेग रहितो याही वरी भक्तू माझ्या ठाई। अशा प्रकारे जो द्वंद्व बुद्धीच्या पलीकडे गेलेला आहे, द्वंद्वातून सुटल्यामुळे जो भय आणि उद्वेग इत्यादी विकारांच्याही पलीकडे आहे, या विकारांना तो अलिप्त असतो आणि शिवाय तो माझा भक्तही आहे। तरी तयाचा गामजमोहू काय सांगू तो पडी आऊ हे असो जीवे जीव माझे नीतो। अशा पुरुषाचा मला मोह पडतो, त्या मोह आवडीचे मी काय वर्णन करू, तो तर माझ्या जीवाचाच जीव आहे। जो निजानंदे झाला परिमानू आयुष्याला पूर्णते झाला वल्लभोजू। जो आत्मानंदाने तृप्त झालेला आहे, केवळ स्वाभाविक परिणामाने जो जन्माला आलेला असतो, परंतु जो पूर्णत्वाप्रत जाऊन मला प्रिय झालेला आहे। अनपेक्षा शुचिर्दक्षो उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागियो मद्भक्ता समे प्रिया। अरे जो माझा भक्त निरपेक्ष, अंतर्बाह्य पवित्र, कर्तव्य जागरूक, फलाविषयी अनासक्त, ज्याला कोणताच विकार चालवू शकत नाही व ज्याने काम्यकर्माचे सर्व आरंभ म्हणजे उद्योग सोडलेले आहेत, असा असतो आणि असा भक्त मला प्रिय होतो। जयाची आठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाची असणे। अर्जुना, ज्याच्या अंतःकरणामध्ये वासनेचा शिरकावच होऊ शकत नाही किंवा वासनेला प्रवेश मिळत नाही आणि ज्याच्या अस्तित्वाने सुखाला भरती येते, मोक्ष देऊनी उदारू काशी होय किरू परिवेचे शरीर ते गावी। जसं काशी क्षेत्र उदारपणे मोक्ष लाभ करून देते, परंतु कुणाला देते तर त्या क्षेत्रामध्ये ज्याचा ध्येयपात होईल, म्हणजे काशीमध्ये ज्याला मरण येईल त्यालाच काशी मोक्ष प्राप्त करून देत असते। हिमंतू दोष खाई परी जीविताची हानी होई तैसे शुचित्व नो हे सज्जनाचे। हिमालय हा पापाचा नाश करतो किंवा हिमालय हा दोषाचा नाश करतो, परंतु त्या ठिकाणी दोष घालवण्यामध्ये प्राणाची हानी होण्याची शक्यता असते। सज्जनाच्या अंगी जो पवित्रपणा आहे तो अशा प्रकारचा नाही। शुचित्वे शुची गांग होई आणि पाप तापही जाई
परी तेथे आहे बुडणे को. गंगाजल हे पावन गुणाने पवित्र आहे आणि ते पाप आणि तापांचा नाश करते. पण त्यासाठी त्या पाण्यामध्ये स्नान करावे लागते आणि पाण्यात उतरल्यानंतर बुडण्याची भीती असते. खोली पारुणे निजे तरी भक्ती न बुडजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू. पण या भक्ती नदीच्या खोलीचा जरी ठांग पता लागत नसला तरी यामध्ये भक्त कधीच बुडून नष्ट होत नाही. यामध्ये न मरता अगदी जिवंतपणीच त्याला रोखठोक मोक्षाचा लाभ होत असतो. संताचेनी अंग लगे पापाते जिनने गंगे, तेने संत संगे शिशुत्व कैसे. अरे ज्या संतांच्या संसर्गानं किंवा संतांच्या संगतीनं गंगेला शुचीपणा पवित्रपणा पावनत्व प्राप्त होतं, त्या संतांचे शुचीपण किती श्रेष्ठ प्रतीचे असले पाहिजे याचा तू विचार कर. मनोनी असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा, जेने उल्लंघविले दिशा मनोमळू. म्हणून अर्जुना, असा जो कोणी आपल्या शुचीपणाने तीर्थांनाही आश्रयस्थान झालेला आहे, ज्याने मनाचे मळ पूर्णपणे उधळून लावलेले आहेत, कायमचे संपून टाकलेले आहेत. हात बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळू, आणि तत्वार्थीचा पायाळू देख नाजू. जो आत आणि बाहेर सूर्यासारखा स्वच्छ आणि निर्मळ आहे, जसा पायाळू माणसाला भूमिगत रव्याचा ठेवा दिसतो, तसा तो तत्वार्थाचे रहस्य सहजपणे जाणतो. व्यापकानी उदासू जैसे का आकाशू, तैसे जयाचे मानसू सर्वत्र गा. आकाश सर्व व्यापून राहतं पण सर्वापासून निर्लेप असतं. त्याप्रमाणेच ज्याचे मन नेहमी सर्वत्र व्यापक आणि उदास असते. उदास म्हणजे सर्वापासून निर्लेप असते, कशात तो लिप्त होत नाही. संसार वेथे फिटला जो नैराशे विनटला, व्याधा हातोनी सुटला विहंगू जैसा. जसा एखादा पक्षी व्याधाच्या हातून निष्ठावा सुटून जावा, त्याप्रमाणे जो संसार तापातून निष्ठून एकदम विरक्तीमध्ये दंग झालेला आहे. तैसा सतत जो सुखे कोणीही तवच न देखे, निजे गतायुषे लज्जा जेवी. तसेच नेहमी आत्मसुखात रंगून गेल्यामुळे ज्याला कोणतीही टोचणीला जाचत नाही, जसं मेलेल्या माणसाला कधी लज्जा शिवत नाही, त्याप्रमाणे त्याला कशाचीही टोचणी लागत नाही. म्हणजेच या जगातली कोणतीही गोष्ट त्याला जाचू शकत नाही. आणि कर्मारंभा लागी जयाहम कृती नाही अंगी, जैसे निरिंधन आगी विझोनी जायू. आणि कोणतेही कर्म सुरू करण्याविषयी ज्याला अहंकाराची बाधा होत नाही, जसे इंधन किंवा सरपण मिळाले नाही म्हणजे जसा अग्नी आपोआप विझून जातो, तैसा उपशमूची भागा जयासी आला पैगा, जो मोक्षाची अंगा लिहिला असे. त्याप्रमाणे मोक्ष प्राप्तीला अवश्य अशी सहज शांती ज्याच्या वाट्याला आलेली आहे. अर्जुना हा ठाऊवरी जो सोहंभाऊ सरोभरी, द्वैताच्या पैल तरी निघो सरला. अर्जुना, जो हा ब्रह्मैक्य भावाने ओतप्रोत भरून गेलेला आहे आणि द्वैताच्या पलीकडल्या तेराला जाऊन पोहोचलेला आहे, म्हणजे या संसाराच्या पलीकडे गेलेला आहे. की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी, वाटून अंगी सेवके बाणी. किंवा असे लोक, असे भक्त भक्ती सुखाचा अनुभव भोगण्यासाठी जो आपणच दोन ठिकाणी होतो आणि आपल्याच एका भागाला सेवकपणाचा दंड घालून देतो. हे रा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी, न भजत या दावी योगी आजू. दुसऱ्या भागाला जो मी म्हणजे देव असे नाव घालून देतो आणि एक भाग तो सेवक बनतो आणि एका भागाला त्याच्याच देव असे नाव देतो. आणि मग भक्तिहीनाना जो योगी
भक्तीचे कौतुक प्रत्ययास आणून देतो. तयाचे आम्हा वेसनू आमुचे तू निज ध्यानू किंबहुना समाधानू तो मिळते. अरे अशा भक्तांचं आम्हाला व्यसनच जडलेलं आहे. आम्ही अशा भक्ताचे ध्यान करीत असतो. किंबहुना असा भक्त लाभला म्हणजे आम्हाला समाधान प्राप्त होते. तया लागी मज रूपाईने तयाचे मज येथे असणे तया लोन की जे जीवे प्राणी ऐसा पढे. अरे अशा लोकांसाठीच म्हणजे त्याच्यासाठीच आम्ही सगुण रूप धारण करून जन्माला येत असतो. त्याच्यासाठी आम्ही या जगात वावरतो आणि त्याच्यावरून आम्ही लिंबलोन ववाळून टाकावे इतका तो आम्हाला प्रिय असतो. यो न रश्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्या समे प्रिया. जो कशातही आसक्त होत नाही किंवा आनंद मानित नाही, कधी कुणाचा द्वेष करीत नाही, तसेच कधी शोकही करीत नाही, त्याचप्रमाणे कशाची इच्छाही बाळगीत नाही, तसेच शुभाशुभ कर्मफलांचा त्याग करणारा असतो, तो माझा भक्त मला अत्यंत प्रिय होतो. जो आत्मलाभा सारिके गोमटे काही जिन देखे मनोनी भोग विषेके हरिके जेना. जो आत्मस्वरूप प्राप्तीसारखं काहीच श्रेष्ठ आणि उत्तम दर्जाचं मानित नाही आणि म्हणून ज्याला कोणत्याही विषय भोगापासून आनंद होत नाही. आपणची विश्व झाला तरी भेद भाऊ सहजची गेला मनोनी द्वेषू ठेला जया पुरुषा. तो स्वतःच विश्व झालेला आहे म्हणजे मी विश्वरूप आहे या ज्ञानाने सहजच त्याचा भेदभाव नष्ट झाल्यामुळे ज्या पुरुषामध्ये अजिबात द्वेष उरलेला नसतो. पै आपले जे साचे हे कल्पांतही नवचे हे जाणोनी गताचे न शोचितो. आपले जे मूळचे आणि खरे तत्व आहे ते कधीही कल्पांत झाला तरी नष्ट होणार नाही या विश्वासाने जो झाल्या गेल्या लौकिक गोष्टींचा कधी शोक करीत नाही. आणि दया परुते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई झाला या लागी जो काही आकांक्षिना. आणि ज्या वस्तूपेक्षा अधिक असे काहीच नाही ती आत्मस्वरूपी वस्तू आपल्याच ठाई लाभल्यामुळे तो दुसऱ्या कशाचीही इच्छा करीत नाही. हो खटे का गोमटे हे काहीच तयानुमटे रात्रीन दिवस न घटे सूर्याशी जेवी. जसं सूर्याला रात्र आणि दिवस ही एकत्र कधीच घडून येत नाहीत, तसेच या पुरुषाला सुद्धा चांगले आणि वाईट हा भेद कधीच भासमान होत नाही. ऐसा बोधुची केवळू जो होऊन असे निखळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. अशा प्रकारचा जो प्रत्यक्ष ज्ञानमूर्तीच झालेला आहे आणि त्यातही जो माझा प्रेमळ भक्त बनलेला आहे तरी तयायसे दुसरे आम्हा पढियंते सोयरे नाही गा साचोकारे तुझी आणू. अशा त्या भक्तासारखी आम्हाला दुसरे काहीच प्रिय असत नाही. हे सर्व मी तुझी आण घेऊन खरे खरे सत्य सांगत आहे. समाशत्रूच मित्रेषु तथा मानपमानयू शीतोष्ण सुख दुःखेषु समासंग विवर्जता. शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख ही ज्याला समान झालेली आहेत. पार्था दयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडू. अर्जुना, ज्याच्यामध्ये विषम भाव मुळीच राहिलेला नाही, जो शत्रूंना आणि मित्रांना सारखेच वागवतो, सारखेच लेखतो. का घरची या उजेडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. दिवा जसा फक्त घरच्यांना उजेड द्यावा आणि इतरांना अंधार पाडावा असे कधी मनात सुद्धा आणू शकत नाही. जो खांडावया घाऊ घाली का लावणी जयाने केली
दोघा एकची सावली वृक्ष उदय जैसा. कोणी कुऱ्हाडीने झाडाला तोडू पाहतो तर दुसरा कोणी बी पेरून झाडाची लावणी करतो. पण झाड मात्र जसे दोघांनाही एकच शीतल अशी सावली देते. ज्यानं झाडाला लावलेलं असतं आणि जो झाड तोडायला येतो त्या दोघांनाही झाड अशी सारखीच सावली देते. ना तरी युक्षदंडू फाळीतया गोडू गाळीतया कडू नोहेची जेवी. किंवा ऊस जसा पाणी घालून वाढवणाऱ्या शेतकऱ्यास गोड होते आणि चरकात घालून पिणाऱ्या गुराळवाल्याला कडू होते असं असत नाही, तर दोघांनाही सारखीच गोडी लागत असते. हरी मित्री तैसा अर्जुना जया भाऊ ऐसा मानापमानी सरिसा हो तू जायू. त्याचप्रमाणे शत्रूशी आणि मित्राशी जो एकाच समभावाने वागतो, मान आणि अपमान हेही जो सारखेच लेखतो. तेही ऋतू समानू जैसा का गगनू तैसा एकची मानू शीतोष्णी. आकाशामध्ये ऋतू येतात जातात, पण तिन्ही ऋतूमध्ये आकाश एकरूपच असतं. तसा शीतोष्ण आदी द्वंद्वात जो एकरूपच होऊन राहतो. दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पांडुसुता तैसा सुख दुःखा प्राप्ता मध्यस्थूजू. दक्षिण वायू आणि उत्तरेचा वायू या दोहोंच्या मध्ये जसा मेरू पर्वत अचळ आणि अविकृतपणे उभा राहतो, तसाच जो साहजिकच प्राप्त झालेल्या सुख दुःखाच्या मध्ये अचळ आणि विकाररहित असा स्थिर असतो. माधुरी चंद्रिका सरिशी रायारंका तैसा जो सकळिका भूता समू. जसं राजाला आणि रंकाला चांदणे सारखेच गोड वाटते, तसा जो सर्व भूतमात्राशी या समभावाने वागतो. आघविया जगा एकू शव्य जैसे उदकू तैसे जयाते तिन्ही लोक आकांक्षिती. सर्व जगाला जसे पाणी हवेशी वाटते, तसाच जो त्रिभुवनाला हवा हवासा वाटतो. जो सबाह्य संगू सांडुनिया लागू एकाकी असे अंगू अंगी सुनी. जो अंतर्बाह्य विषयाभिलाषेचा संग सोडून आपल्याला आपल्याच ठिकाणी रममान होऊन निवांत झालेला असतो. तुल्य निंदा स्तुतीर मौली संतुष्टो येन केनचित अनेकेता स्थिर मती भक्ती मामे प्रियो नरः. ज्याला निंदा व स्तुती समान झालेली आहे, जो मौनी आहे, जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणारा, घरादारात ममता आणि आसक्ती न ठेवणारा, असा स्थिर बुद्धी भक्तिमान पुरुष मला प्रिय होतो. जो निंदेते नेघे स्तुती न श्लाघे आकाशान लगे लेपू जैसा. जो कधी निंदा मानित नाही आणि स्तुतीने आनंदित होत नाही. जसे आकाशात ढग असतात, पण ढगापासून आकाश हे नेहमी अलिप्त असतं, तैसे निंदी आणि स्तुती मानू करुणे के पांती विचरे प्राणवृत्ती जनीवनी. त्याप्रमाणे जो निंदेला आणि स्तुतीला एकच मानून जनामध्ये तसेच वनामध्ये सुद्धा, म्हणजे समाजामध्ये किंवा निर्जन वनातही अचंचल वृत्तीने वावरत असतो. साच लटके दोन्ही न बोले जहाला मौनी जो भोगिता उन्मनी या रायेना. जो खरे खोटे असे काहीच न बोलता पूर्णपणे मौन राहतो आणि उन्मनी नामक ब्रह्मस्थितीचा अनुभव घेत कधी विमुख होत नाही, म्हणजे जो उन्मनी अवस्थेमध्ये सतत स्थिर होऊन राहिलेला असतो. जो यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे पाऊशे विनन सुखे समुद्र जैसा. जसा पाऊस पडला नाही, एखाद्या वेळेला दुष्काळ पडला म्हणून समुद्र कधी कोरडा होत नाही, तसा जो लाभ झाला तर आनंदाने फुगून जात नाही, किंवा हानी झाली तर दुःखाने खंगून जात नाही. आणि वायुशी की ठाई बिढार जैसे नाही तैसा न धरित कही आश्रय जो. किंवा जसा वारा कोणत्याही एका ठिकाणी स्थिर घर बांधून राहत नाही, तसा जो कोठेही अडकून पडत नाही. आघवाची आकाश स्थिती
जेवी वायुशी नित्यवस्ती देवी जगची विश्रांती स्थान जया. जसं वारं निरंतर आकाशात सर्वत्र संचार करीत असतं तसे हे सर्व जगच आपल्या विश्रांतीचे स्थान आहे असे जो मानतो. हे विश्वची माझे गुरु ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणो झाला. तशी हे विश्वच माझे घर आहे अशी ज्याची बुद्धी झालेली आहे, ज्याच्या मनामध्ये असा स्थिर भाव निर्माण झालेला आहे, किंबहुना जो याच्याऐवत जे चराचर आपण स्वतः आहोत असे जाणतो आणि असा होऊन राहतो. मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी. अर्जुना, अशा स्थितीला जाऊन सुद्धा पोहोचून सुद्धा ज्याला माझ्या भक्तीची गोडी आणि श्रद्धा असते त्याला मी माझ्या मस्तकावर मुकुटासारखा धारण करतो. उत्तमाशी मस्तक खाल विजे हे काय कौतुक अरे मानू करते तिन्ही लोक पायवनिया. अरे उत्तमा पुढे म्हणजे जो उत्तम असेल त्याच्या पुढे मस्तक नमवावे यात काय विशेष आहे, पण त्रिभुवनही ज्याच्या पायांचे तीर्थ बहुमानाने मस्तकी धारण करते तरी श्रद्धा वस्तूशी आदरू करिता जाणीजे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव. मी श्रद्धावान भक्ताचा आदर किती करतो हे व्यवस्थित समजण्याला सदाशिवच सद्गुरु केला पाहिजे, किंवा ज्याचा श्री गुरु सदाशिव आहे तरच त्याला ते समजू शकेल. हरिही असो आता महेशाते वानिता आत्मस्तुती तत्वता संचारू असे. पण आता हे पुरे करतो कारण श्री शंकराची थोरवी वर्णन करताना वास्तविक ती स्वतःचीच स्तुती होऊन गेल्यासारखे होते. या लागी हि नोही म्हणितली रमा नाही अर्जुना मी वाही श्री तयाते. म्हणून मी या गोष्टीचा उल्लेख करीत नाही, पण इतकेच सांगतो की अर्जुना, अशा भक्ताला मी मस्तकी धारण करतो, मी त्याला शिरावर वाहतो. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतू. जो धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत, यापैकी चौथा पुरुषार्थ जो मोक्ष त्याला आपल्या हातात घेऊन तो भक्ती मार्गात शिरतो आणि तो मोक्ष सर्व जगाला देऊ लागतो. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी ही जगाची परी तळवटू घे. जो कैवल्याला आपल्या हातामध्ये आणतो आणि मोक्षरूपी द्रव्याची खुशाल सोडबांध करतो, तरी पण तो पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे तलाचे स्थान पत्करतो, म्हणजे पूर्णपणे नम्रता स्वीकारतो. मनोनी गा नमस्कारू तयाचे आम्ही माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदयी आम्ही. म्हणूनच अशा भक्ताला आम्ही नमस्कार करतो, त्याला मुकुटासारखे मस्तकावर धारण करतो आणि त्याची लातही छातीवर वागवतो. तयाची या गुणांची लेणी लेवू आपुली वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू. त्याच्या गुणवर्णनाने आम्ही आपल्या वाणीला भूषवतो आणि त्याच्या गुणश्रवणांची कुंडली आम्ही आपल्या कानामध्ये घालतो. तो पावाही डोळे म्हणून चक्षुषी मज डोळे हातीजने लीला कमळे पूजू तयाते. अरे अशा भक्तांचं मला दर्शन घडावं म्हणून या ओढीनं मी अचक्षु असताना सुद्धा डोळत झालो आणि या हातातील भूषणभूत कमळाने मी त्याची पूजा करतो. दोवरी दोन्ही भुजालू घेऊनी हा लिंगावया लागुनी तयाचे अंगू. अरे 2 हातावर आणखी 2 हात घेऊन मी आलेलो आहे, तो तर अशा भक्ताला एकदम दोन्ही बाजूनी आलिंगन देण्याकरताच. तया संगाचेनी सुरवाडी मज विधी हा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपमू. अशा भक्ताच्या संगती सुखासाठीच मी देहहीन असतानाही देहधारी होतो आणि असा भक्त मला किती आवडतो
हे कोणत्याही उपमेने सांगता येण्यासारखे नाही. ते नेसी आम्हा मैत्रू हेथ कायसे विचित्रू परितयाचे चरित्र ऐकती जे. त्याच्याशी आमची नित्य आणि निर्मळ अशी मैत्री आहे, यात कसले आश्चर्य. अरे, जे अशा भक्ताचे चरित्र ऐकतात तेही प्राणा परवते आवडती हे निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसती. अशा भक्ताचे जे चरित्र ऐकतात किंवा गातात तेही मला प्राणापेक्षाही अधिक प्रिय असतात, यात मात्र तिळमात्रही संदेह नाही. जो हा अर्जुना साध्यंतो सांगितला प्रस्तुत भक्ती योगू समजतो योग रूप. अर्जुना, तुला मी जो हा भक्तियोग नावाचा सर्वश्रेष्ठ योग आज सांगितलेला आहे, जे नेहमी प्रीती करी कामनी शिरसाधरी हे वढी थोरी जया स्थिती. अरे, ज्या योगामुळे मी भक्ताला प्रिय मानतो किंवा त्याचे ध्यान करतो किंवा त्याला मस्तकी धारण करतो, ज्या योगाच्या अंगी एवढे थोर असे सामर्थ्य आहे. हे तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्ता अस्ते अतीव मे प्रिया. जे मतपरायण भक्त आतापर्यंत सांगितलेल्या अमृततुल्य धर्माचे श्रद्धेने आचरण करतात ते भक्त तर मला अत्यंत प्रिय आहेत. ते हे गोष्टी रम्यो अमृतधारा धर्म्यो करीती प्रतिती गम्यो ऐकोनी जे. त्या योगाची ही मनोहर पवित्र आणि अमृतधारीसारखी गोड गोष्टी जे ऐकून अनुभवाला आणतात, तैशीची श्रद्धेचेनी आदरे जयांचे ठाई विस्तरे जेवी जया थारे जे अनुष्ठिती. तसेच अत्यंत श्रद्धेच्या आवडीने ज्यांच्या ठिकाणी ती विस्तार पावती आणि ती निरंतर हृदयात लागून जे आचरणात आणतात. परी निरुपली जैसी तैशीची स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली. वर वर्णन केल्याप्रमाणे ज्यांच्या मनाची स्थिती झालेली आहे की जसं चांगल्या जमिनीमध्ये पेरलेल्या बियाप्रमाणेची आहे. परी माते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुणी हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै. जे मला अत्यंत श्रेष्ठ समजतात व माझ्या भक्तीविषयी प्रेम वागून तिलाच आपले सर्वस्व मानतात. पार्था गाजगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मजू. पार्था, तेच या जगामध्ये खरे भक्त आहेत आणि तेच खरे योगी आहेत. त्यांचीच मला निरंतर अशी उत्कंठा लागून राहिलेली असते. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. ज्या पुरुषांना भक्ती कथेचा प्रेमळ असा छंद लागलेला आहे ते स्वतःच तीर्थ आहेत आणि ते स्वतःच क्षेत्र आहेत. तेच्या जगात खरेखुरे पवित्र आहेत. आम्ही तयांचे करू ध्यानू ते आमुचे देवतार्चनू ते वाचुनी आणू गोमटे नाही. आम्ही त्यांचे ध्यान करतो, तेच आमचे देवतार्चन आहे. त्यांच्यापेक्षा चांगले असे आम्हाला या जगात काहीच नाही. तयांचे आम्हा वेसनू ते आमुचे निधी निधानू किंबहुना समाधानू ते मिळती ते. आम्हाला त्यांचंच व्यसन असतं, म्हणजे त्यांचाच नाद आम्हाला लागलेला असतो. तेच आमचे द्रव्याचे ठेवे आहेत. असे भक्त लाभल्याशिवाय आमच्या जीवाला समाधान होत नाही, किंवा असे भक्त मिळणं हेच आमच्या जीवाचं खरंखुरं समाधान आहे. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पांडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. अर्जुना, अशा प्रेमळ भक्ताच्या कथा जे गातात ऐकतात त्यांना आम्ही श्रेष्ठ अशा देवाप्रमाणे मान देतो. ऐसे निज जनानंदे तेने जगदादी कंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. अशा प्रकारे भक्तांना आनंद देणारे आणि सर्व जगाचे मूळ कारण असणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलते झाले. हे सांगून संजय धृतराष्ट्राला म्हणाला, रायाजू निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू
चरणागता प्रतिपाळू शरण्युजू. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, जे भगवान श्रीकृष्ण शुद्ध दोषहीन दयाळू आणि शरणागताचे प्रतिपालक आणि रक्षक आहेत. पै सुरसाय शिळू लोक लालन लिळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा. जे देवांना नेहमी सहाय्य करणारे, लोकांचे लालन पालन करणारे आणि जगाचा प्रतिपाळ हा ज्यांचा निरंतरचा खेळ आहे. जो धर्मकीर्ती धवळू अगाध दात्रत्वे सरळू अतुल बळी प्रबळू बळी बंधनू. ज्यांचे पवित्र यश अत्यंत निर्मळ प्रकारचं आहे, जे सरळ आणि अपरंपार असे उदार आहेत, ज्यांचे बळ अमर्याद आहे आणि जे बलिष्ठांना आपल्या कह्यामध्ये आणल्याशिवाय राहत नाहीत. जो भक्त जन वत्सलू प्रेमळ जन प्रांजलू सत्यशेतू सकळू कलानिधी. जे भक्तांसाठी कनवाळू प्रेमळांचे स्नेहाळू आणि सत्याचे कैवारी तसेच सर्व कलाकौशल्याचे आगर आहेत. तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे येरू दैवाचा ऐक तू असे. जे भक्तांचे सम्राट वैकुंठाधिपती भगवान श्रीकृष्ण स्वतःच असे बोलले आणि तो दैवशाली अर्जुन त्या ऐकत होता. आता यावरी निरूपिती परी संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राचे. आता यानंतरची कथा निरूपण करतो ती ऐक, असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. तेची रसाळ कथा मराठीया प्रतिपथा आणि जेल आता उधारी जो. आणि तीच संजयाने सांगितलेली रसाळ कथा मी मराठी भाषेत कथन करतो आहे, तरी श्रोत्यांनी आपले अवधान द्यावे. ज्ञान देऊ म्हणे तुम्ही संत ओळ गावे ती आम्ही हे पडविलोजी स्वामी निवृत्ती देवी. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव महाराज श्रोत्यास प्रार्थना करतात की, महाराज तुम्हा संत जनांना शरण जाऊन तुमची सेवा करावी, हेच आम्हाला स्वामी निवृत्ती देवानी शिकवलेले आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की